जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोहोळ तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ इथं मागील काही दिवसात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, तहसीलदार सचिन मुळीक आदी उपस्थित होते। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागातील प्रत्यक्ष भेटी दरम्यान ज्या घरांमध्ये पाणी शिरलं असून त्यामुळे नुकसान झालं आहे अशा घरांना 2 दिवसात प्रत्येकी 10,000 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले। यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाच्या वतीनं पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या फूड पॅकेट्स, पिण्याचे पाणी, जनावरांकरता चारा आणि अन्य मदतीची विचारणा केली। ग्रामस्थांनी प्रशासनाकडून मदत मिळत असल्याचं यावेळी सांगितलं। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या घरी थांबून महिलांशी अत्यंत नम्रतेनं संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व प्रशासन आपल्याला सर्व प्रकारची मदत करेल असं त्यांनी सांगितलं। मलिकपेठ इथल्या पुलावर जाऊन त्यांनी पाण्याच्या पातळीची माहिती घेतली, तसंच झालेल्या नुकसानीचा आढावा तहसीलदारांकडून घेतला व स्थानिक प्रशासनानं अत्यंत दक्ष राहून सर्व पूरग्रस्तांना मदतीचं काटेकोरपणे नियोजन करावं असं त्यांनी यावेळी सूचित केलं।